आपला महापौर व्हावा हे स्वप्न आहे. देवाची इच्छा असेल तर आपला महापौर होईल असं वक्तव्य उद्धव ठाकरेंनी शिवसैनिकांना संबोधित करताना केलंय. तर देवानेच ठरवलंय महायुतीचा महापौर करायचा असं उत्तर फडणवीसांनी उद्धव ठाकरेंना दिलंय. जबाबदारी आता आपली वाढलेली आहे. मी तुम्हाला सगळ्यांची पहिल्यांदा मी दिलगिरी व्यक्त करतो, कारण आजमध्ये जरा नगरसेवकांशी बोलत होतो. त्याला सुद्धा हेच सांगितलं की आता आपली खरी जबाबदारी वाढलेली आहे. आपला महापौर व्हायला पाहिजे हे तर स्वप्न आहेच. हे बघू देवाच्या मनात असेल तर तेही होईल. देवाच्या मनात असेल तर उद्धव ठाकरे म्हटले की आमचा महापौर होईल मुंबईमध्ये. देवाचे म्हणजे माझ्या की देवाला देवा म्हणतात म्हणून की वरच्या देवाच्या. वरच्या देवानेच ठरवलं आहे की महायुतीचा महापौर करायचा आहे की मग आमचा सोड. देवाचा म्हणजे देवाची, मेवाची नाही. नाही असं नाही. शेवटी आम्ही हरलोय असं काय माझी मानसिकता नाहीच आहे. आम्ही हरलेलो नाहीच आहोत. कारण ज्या पद्धतीने ही निवडणूक ते लढले त्याला तोडीस तोड उत्तर आम्ही दिलेलं आहे. थोडाफार फरक आहे. भारतीय जनता पक्षाने कागदावरती शिवसेना संपवली असेल, पण जमिनीवरची शिवसेना ते संपवू शकत नाही. हे कालच्या मुंबईच्या महापालिकेच्या निवडणुकीने आणि इतरही जिथे जिथे शिवसेनेला मतदान केले त्या मतदारांनी दाखवून दिलेलं आहे. थोडक्यामध्ये शिवसेना कागदावर संपवली असेल पण जमिनीवरची संपू शकत नाही. आणि भारतीय जनता पक्ष हा पक्ष कागदावरती आहे पण जमिनीवरती नाहीये. एवढ्या जागा गेल्या 3 निवडणुकांमध्ये देखील जी काही शिवसेना होती त्यावेळेची एकत्रित त्यांना मिळाल्या नव्हत्या. त्यांचा 3ही निवडणुकीचा रेकॉर्ड आम्ही तोडलेला आहे आणि पूर्ण बहुमतामध्ये आम्ही निवडून आलेलो आहोत. गिरा तो क्या हुआ, टांग तो ऊपर थी असे म्हणणारे खूप लोक असतात. त्याच्यावर फार काही बोलायचं नसतं. राजकीय दृष्ट्या दिसत होतं की या युतीमध्ये सगळ्यात मोठा त्या ठिकाणी ज्याला म्हणतो आपण द बिगेस्ट लुझर ज्याला म्हणेन म्हणजे इलेक्शनचं हे मनसे राहील. आणि माझं जे भाकीत होतं ते या निवडणुकीने स्पष्ट केलेलं आहे. त्या ठिकाणी मनसेला किंवा राज ठाकरेंना या युतीचा कुठलाही फायदा झालेला नाही. उद्धवजींना मात्र तो झालेला दिसतोय. नाही, आता हे शिवसेना भवनचा वॉर्ड हा आम्ही दिला ना, त्याने निवडून पण आला. त्याच्यामुळे असं काही नाहीये की त्यांची आम्हाला झाली आमची त्यांना नाही झाली, असं काही नाहीये. दोन्हीकडे आता कार्यकर्त्यांमध्ये सुद्धा एक वाक्यता खूप छान. कारण मी आदित्य सगळेच शिवसेना आणि मनसे असं काही भेदभाव आम्हाला कुठेच दिसला नाही. छान एक दिलाने आम्ही लढतो. इकडे उल्हासनगरमध्ये महापौर पदासाठी शिंदेच्या शिवसेनेची नवी खेळी पाहायला मिळते. अपक्ष विजयी उमेदवार सविता तोरणे यांनी शिंदेच्या शिवसेनेमध्ये प्रवेश केलाय. उल्हासनगर पालिकेमध्ये शिंदेच्या शिवसेनेचे 37 तर भाजपचे 37 नगरसेवक निवडून आले होते. अपक्ष नगरसेवकाच्या पक्षप्रवेशामुळे शिवसेनेचं संख्याबळ 38 वर पोहोचले आणि त्याचबरोबर वंचितचे 2 नगरसेवक शिंदेच्या संपर्कात असल्यानं उल्हासनगर महापालिकेवर शिवसेनेचा झेंडा फडकण्याची दाट शक्यता आहे.